तुम्हाला अजूनही जुन्या सवयींशी, जुन्या पापांशी लढा द्यावा लागतो का? कधी वाटतं का की मी यापासून कधीच बदलणार नाही? पण आजचं बायबल वचन सांगतं की तुमचा जुना मनुष्य आधीच वधस्तंभावर खिळला गेला आहे. चला वचन ऐकूया. रोम 6:6. हे आपल्याला ठाऊक आहे की हे पापाच्या अधीन असलेले शरीर नष्ट होऊन आपण यापुढे पापाचे दास्य करू नये म्हणून आपल्यातील जुना मनुष्य त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळला गेला. या वचनात एक खूप मोठी आशा लपलेली आहे. आपला जुना स्वभाव, जुनी पापाची सवय, जुनी चुकीची ओळख हे सर्व प्रभू येशूबरोबर वधस्तंभावर खिळले गेले. म्हणजेच आपण पापाचे गुलाम राहिलो नाही. भूतकाळ तुमची खरी ओळख नाही. देवामध्ये तुम्ही नवीन जीवनासाठी मुक्त झाले आहात. हे वचन आपल्याला आठवण करून देतं की जुना मनुष्य संपला, आता नवीन जीवन सुरू झाले. जर तुम्हालाही वाटत असेल की देवाने तुम्हाला नवीन जीवन दिलं आहे, तर कमेंटमध्ये आमीन लिहा. आणि अशाच जीवन बदलणाऱ्या बायबल वचनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. गॉड ब्लेस यू.